हाय सगळ्यांना। आज आपला लाईव्ह क्लासचा 16वा दिवस आहे। तर आज आपण जसं 15व्या दिवसाच्या लाईव्ह क्लासमध्ये बघितलं आपण उंची कशी कमी करायची, तर आजच्या क्लासमध्ये आपण उंची कशी वाढवायची ते बघणार आहोत, जेणेकरून तुमचे जे डाऊट आहेत ते तुमचे क्लिअर होतील। तर आज आपण जे माप असेल किंवा मी कटिंग करून दाखवणार आहे तुम्हाला एक साईज, तर त्या साईजवरून जसं की आपल्याकडे आता एखाद्या कस्टमरचे 4 ते 5 ब्लाऊज आलेले आहेत आणि त्या म्हणल्या एक ब्लाऊज मला शिवून दाखवा कसं बसतं, मग मी तुम्हाला तुमचे बाकीचे जे ब्लाऊज आहेत ते नंतर टाकते। आणि त्या महिलेला उंची थोडी कमी वाटत आहे, तर त्यांनी उंची वाढवायला सांगितली आणि तुमच्याकडे जे पेपर पॅटर्न आहेत मग त्यांचे जे कटिंग करून ठेवलेत किंवा माझ्याकडनं जे पेपर पॅटर्न घेतलेले आहेत तुम्ही, तर त्यासाठी उंची कशी वाढवायची, समजा त्यांनी सांगितलं तुम्हाला उंची थोडी वाढवून द्या मला अर्धा इंच किंवा 1 इंच, मग ती कशी वाढवायची हे आपल्या लक्षात येत नाही, लवकर कळत नाही, तर त्यावरती आज आपण हे शिकणार आहोत आणि त्यावरती आज लाईव्ह क्लास मी घेणार आहे। तर त्याआधी आपण जो क्लास आहे तो आज 16वा दिवस आहे आपला। 15व्या दिवसाच्या क्लासमध्ये आपण उंची कमी करायची ते बघितलेलं आहे, तर त्यासाठी आपण सगळ्या महिलांना आधी जॉईन होऊ देऊयात आणि मग पुढची सुरुवात करूयात। आणि ज्या मैत्रिणीत आपल्या किंवा ज्या ताई आहेत ज्यांना कटिंग करण्याचा खूप कंटाळा येतो किंवा लाईव्ह क्लासमध्ये शिकवलेलं लक्षात येत नाही, असे ज्या ताई आहेत किंवा त्यांना शिवणकामाची खूप आवड आहे पण कटिंग करायला खूप कंटाळा येतो किंवा वेळ मिळत नाही किंवा जमत नाही, काखेमध्ये फुगा येतो किंवा ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही, अशा महिलांसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। आणि पेपर पॅटर्न आपल्याकडे 28 साईज पासून 50 साईज पर्यंत पूर्ण सेट आहे आणि प्रकार पण आपल्याकडे भरपूर आहेत, जसं कटोरी, प्रिन्स कट, 4 टक्स, बोटनेक, सभ्यसाची, 1 टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट, बोटनेक कटोरी, बोटनेक प्रिन्सेस कट, बोटनेक 4 टक्स, पाठीमागचा गळा बंद आणि पुढचा गळा व्ही, यामध्ये सुद्धा 4 टक्स आपल्याकडे अवेलेबल आहे, म्हणजे उपलब्ध आहे। ड्रेसचे पेपर पॅटर्न आहेत वेगवेगळ्या प्रकाराचे, नऊवारी साडींचे पेपर पॅटर्न आहेत वेगवेगळ्या प्रकाराचे। तुम्ही हे सर्व पेपर पॅटर्न घेऊन व्यवसाय अगदी घरी बसून चालू करू शकतात। आपला घर परिवार सांभाळून आपण हा व्यवसाय करू शकतो। आणि ज्या मैत्रिणींना शिवण्याची आवड आहे त्यांच्यासाठी तर खूप चांगली गोष्ट आहे की पेपर पॅटर्न घेऊन तुम्ही स्टिचिंग करू शकतात। अतिशय सुंदर असे ब्लाऊज बसतात, कुठेही कमी जास्त करायची गरज येत नाही। पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट मिळतो आणि आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत, म्हणजेच प्लास्टिकच्या कापडापासून आपण तयार केलेले आहेत। पाण्यात पडलं तरी खराब होत नाही, फाटत नाही, 100% गॅरंटीने ब्लाऊज बसतात। हे वॉटरप्रूफ फॅब्रिक जे आहे ते फ्लेक्झिबल आहे, मी पाण्यात सुद्धा भिजवून दाखवलेले, त्याच्यावरती पाण्याचे ड्रॉप सुद्धा थांबत नाही, अगदी इझी निघून जातात आणि टिकाऊ आहे। जसं तुमच्याकडनं वाकलं तरीही ते सरळ होऊन जातं, म्हणजे वाकत नाही। आता बऱ्याचशा महिलांनी बाहेरून पेपर पॅटर्न घेतलेले आहेत, माझ्या मोबाईलमध्ये जवळजवळ 80 ते 85 हजार महिला आहेत आणि बऱ्याचशा महिलांनी खूप कमी किमतीचे पेपर पॅटर्न घेतले अगदी ग्रामीण भागामधून, त्यांचे ब्लाऊज बसत नाही, मग ते मला कॉल करून विचारतात ताई आपल्याला काय बदल करावे लागतील। आता बाहेरून जर पेपर पॅटर्न घेतले त्यांचे कसे, त्याच मैत्रिणी मला सांगतात की गळ्याच्या उंचीनुसार तुम्हाला चेंज करायला लागतं, तसं आपल्याकडनं पेपर पॅटर्न घेऊन एक गळ्याच्या उंचीनुसार चेंज करायची गरज येत नाही। तुम्ही 7 इंचापासून तर 12 इंच गळ्यापर्यंत अगदी परफेक्ट कटिंग आणि स्टिचिंग करू शकतात। ज्यांना कुणाला हवं आहे त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आणि आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा उपलब्ध आहे। कार्ड पेमेंट, जसं क्रेडिट कार्ड असेल तुमच्याकडे, डेबिट कार्ड असेल, त्याच्याने सुद्धा आपण पेमेंट घेतो आणि तुम्ही गुगल पे, फोन पे केलं तरीही आपण पेमेंट घेऊन पेपर पॅटर्न हे देत असतो, म्हणजे आपल्याकडे कार्ड पेमेंट सुद्धा उपलब्ध आहे। गुगल पे, फोन पेने पेमेंट केलं ते सुद्धा उपलब्ध आहे आणि कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा उपलब्ध आहे। तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्याने ते करून तुम्ही पेपर पॅटर्न हे घेऊ शकतात। आणि ज्यांना घ्यायचे त्यांच्यासाठी मी नंबर दिलेला आहे, त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे। आणि रोज मी जे शिकवते, आता क्लासेसमध्ये जे शिकवलं जातं आपलं, ज्या मैत्रिणींना डाऊट आहे त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला विचारलं तरीही चालेल किंवा यूट्यूबला कमेंट केली तरी चालेल। तर मी त्या डाऊटवरती एक नवीन म्हणजे क्लास घेणार होती, एक दिवस सेपरेट ठेवणार होती, पण बऱ्याचशा महिलांच्या मी कमेंट बघितल्या की मी जे शिकवत आहे त्याच्या कमेंट येतच नाही, जे मी ह्या क्लासमध्ये घेते जसं की 28 साईज पासून 50 साईज पर्यंत, त्याच्या कमेंट नाहीच आहेत, त्यामुळे मी ते घेतलेलं नाही तर तुम्ही म्हणत असाल की ताई तुम्ही म्हणलं होतं की आपण डाऊट सेशन एक घेणार आहोत, पण कुणालाही डाऊट पडलेला नाही किंवा कुणालाही डाऊट आलेला नाही, तर त्यावरती आपण हे जे लाईव्ह क्लासचं सेशन आहे ते आपण घेतलेलं नाही। जर तुम्हाला काही डाऊट असतील तर विचारा। तर मी डिटेलमध्ये का शिकवते, बऱ्याचशा महिला ग्रामीण भागामध्ये आहेत, त्यांना बाहेर पडता येत नाही
क्लासेसला जाता येत नाही, तर घरी बसून आपण हा क्लास करू शकतो. अगदी तुम्ही घरी बसून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पण बघू शकतात. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी लाईव्ह बघितलं तरी चालेल किंवा आपले रेकॉर्डिंग व्हिडिओ येणारच आहेत. लाईव्हला जॉईन झालं तरी चालेल आणि लाईव्ह मध्ये समजलं नसेल तर तुम्ही तोच व्हिडिओ आपला रेकॉर्डिंग तयार होत असतो तर तो व्हिडिओ बघितला तरी चालेल. एक व्हिडिओ तुम्ही 2-3 वेळा बघितला तर बाहेर क्लास करायची तुम्हाला गरज येणार नाही. तर आता बऱ्याचशा मैत्रिणी जॉईन झालेल्या आहेत आणि बऱ्याचशा ताई आपले जॉईन झालेले आहेत. तर आपण पुढची सुरुवात करणार आहोत. तर मी इथं वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलंय. जसं मी 15व्या दिवसाच्या क्लासमध्ये लाईव्ह मध्ये सांगितलं की उंची कशी कमी करायची, तर आज आपण काय घेणार आहोत तर उंची कशी वाढवायची आहे. त्याच पॅटर्न वरून उंची कशी वाढवून घ्यायची ते घेणार आहोत. तर इथं हे वॉटरप्रूफ फॅब्रिक आहे आणि प्रत्येक लाईव्ह क्लासमध्ये मी जे डायग्राम काढून घेतलेले आहेत ते डायग्राम सुद्धा दाखवलेले आहेत, लिहून घ्यायला सुद्धा सांगितलेलं आहे. आणि ज्या महिलांनी आपल्या म्हणजे क्लास करून जे पेपर पॅटर्न करून जर ब्लाऊज शिवत असाल त्यांनी मला फोटो टाकायला विसरायचं नाहीये, कसं ब्लाऊज बसलं ते सुद्धा सांगायला विसरायचं नाहीये. तर आता आपण कटिंग करणार आहोत. तर इथं मी वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेला आहे. मी आधी तुम्हाला कटिंग करून दाखवते, मग नंतर उंची कशी कमी करायची किंवा जास्त करायची. कमी करायचं तर आपण लाईव्ह मध्ये बघितलेलं आहे, आता वाढवायची कशी ते बघणार आहोत. तर आधी मी एक साईज कुठली तरी कट करते. तर मी 28 साईजच कट करणार आहे. 28 साईजच आपण कट करणार आहोत. 28 साईजचीच मी उंची कमी जास्त कसं करायचं ते दाखवत आहे. कारण जो 15व्या दिवसाचा व्हिडिओ होता ती पण 28च साईज केली होती. गळ्याच्या उंचीनुसार माप हे चेंज होत असतात. तरी तुम्ही सरळ रेषा टिक करून घेतलेली आहे. सर्वात आधी उंची मोजायची आहे. उंची तयार 11.5 इंच असेल तर 12.5 इंच वरती टिक करायचं आहे. तर इथं 1 इंच उंचीमध्ये नेहमी वाढवून घ्यायला लागतं. आपण लाईव्ह क्लासच्या 28 साईज पासून तर 50 साईजच्या जे क्लासेस आहेत त्याच्यामध्ये बघितलेलं आहे. आता शोल्डर मुंड्याचे माप कसे टाकायचे, जर तुमचा गळा 10 इंचाचा असेल तर ते शोल्डर मुंड्याचे माप वेगळे टाकायचे आहे. 6 इंच असेल तर वेगळे टाकायचे. तर मी इथे 8 इंच घेणार आहे. 8 इंचसाठी 5 इंच आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे. 5 इंच शोल्डर घ्यायचं आहे. 5.5 इंच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. सगळे माप मी लिहून घेतलेले आहेत. आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा असतो. छातीचा चौथा भाग 28 साईज आहे तर 28चा चौथा भाग 7 इंच. छातीचा चौथा भाग कसा काढायचा हे सुद्धा मी बरेचसे लाईव्ह क्लासचे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर तुम्ही बघितले नसतील तर पहिल्या दिवसापासूनचे आपले व्हिडिओ बघा तुम्ही. लाईव्ह क्लासचे व्हिडिओ आपले अपलोड केलेले आहेत मी. तर ज्यांना वेळ नसेल त्यांनी नंतर बघितलं तरीही चालेल. आणि आपलं 2 इंच शिलाई मार्जिन, छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता कमरेचं माप घेऊयात. कमरेचा आपल्याला 24 इंच कंबर घ्यायचे. 24चा चौथा भाग, पाठीमागचा टक्स 1 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आता प्रत्येकाचं जे माप आहे छातीचं 28 असणार आहे, पण कमरेचं माप हे सेम नसणार आहे. तर कमरेचं माप हे आपल्याला कमी जास्त करायचं असतं. एखादं कस्टमर आहे त्याचं कमरेचं माप 22 सुद्धा असेल, 26 सुद्धा असेल, तर त्यानुसार आपल्याला कमरेचं माप टाकायचे. म्हणजे कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे आणि 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन असे हे माप आपल्याला टाकून घ्यायचे असत. आता काय होतं, इथं मी जे कमरेचं माप आहे ते 4 इंचाने कमी घेतलेलं असतं, म्हणून आपली जी रेषा आहे ती सरळ आलेली असते कमरेची. पण समजा छातीपेक्षा कमरेचं माप जर 6 तर 8 इंचाने कमी असेल तर आपला जो फिटिंगचा भाग आहे, जो कमरेचा आणि चेस्टचा मधला जो भाग असतो तो क्रॉस मध्ये लाईन येत असते. म्हणून असं समजू नका की तुम्ही जे दाखवलंय मॅडम तिची लाईन अगदी सरळ आलेली आहे, आमची क्रॉस मध्ये येते, पण कमरेत जर कमी जास्त असेल तर क्रॉस मध्ये येईल. ठीक आहे. तर आता आपण मुंड्याला शेप देऊन घेणार आहोत. त्यासाठी मी 1/2 इंच इथं टिक करून घेते, 1/2 इंच या साईडला टिक करून घेते. पेपर पॅटर्नचे व्हिडिओ आपण भरपूर बघितलेले आहेत. 1 टक्स मध्ये पण बघितलेले आहेत, 4 टक्स मध्ये बघितलेले आहेत. सर्व प्रकारचे जे लाईव्ह क्लासेस आहेत त्यामध्ये मी दाखवलेला आहे, ड्राफ्टिंग करून दाखवलेले आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, 1.5 इंच वरती पाठीमागच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे. सेम जसं मी 28 साईज तुम्हाला उंची कमी करायच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली होती तशाच पद्धतीने इथं दाखवत आहे. तर इथं मुंड्याला शेप देऊन घेतलेला आहे. आता गळा रुंदी 2.25 इंच. पाठीमागचा गळा 8 इंच आहे तर अर्धा इंच आपल्याला त्यामध्ये ऍड करायचा आहे, म्हणजेच 8.5 इंच.
गळ्याची रुंदी 2.25 घेतली तर खालच्या बाजूला आपल्याला गळ्याची रुंदी 3 इंच तरी घ्यावी लागेल, तेव्हा आपला गळा पसरट येईल, नाहीतर अगदी खोल गळा दिसतो. जर तुम्हाला पसरट नको असेल तर तुम्ही जेवढी गळा रुंदी वरती घेतलेली तेवढीच गळा रुंदी खाली घेतली तरी चालेल. ज्या महिलांना पसरट हवा आहे त्यांनी वरती गळ्याची रुंदी 2.25 इंच घ्यायची, जिथं गळ्याची उंची मोजत असतो आपण तिथं 3 इंच घ्यायची आहे आणि क्रॉसमध्ये रेषा टिक करून घ्यायची. गळा 8 इंच आहे तर त्यासाठी आपल्याला गळ्याच्या साईडने 1/2 इंच डाऊन करून घ्यायचे. किती इंच डाऊन करायचे? 1/2 इंच. तर इथं आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. आणि टक्स म्हणत असाल तुम्ही तर टक्सची प्रत्येकाची गळ्यानुसार उंची ही चेंज होत असते, पण तुमचा जर गळा लहान असेल तर अगदी सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगते की कमरेचा जो आपण चौथा भाग काढलेला असतो इथं, जे काही तुमचं कंबर असेल तर त्याचा निम्म इथं घ्यायचा आहे, त्याचा निम्म इथं घ्यायचा आहे आणि टक्स आपला बरोबर निघतो. तर पाठीमागचा भाग आपण इथं टिक करून घेतलेला आहे. तर आता आपण हा कट करून घेऊयात. तुमचं व्यवस्थित लक्षात यायला पाहिजे, कारण पेपर कटिंग मी दाखवलेले नाहीयेत. सगळे लाईव्ह क्लासमध्ये मी दाखवलेले ते ड्राफ्टिंग कसं करायचं आणि कसं लिहून घ्यायचं आणि किती इंच गळ्यासाठी किती इंच शोल्डर मुंड्याचे माप घ्यायचे हे त्यात डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर मी तुम्हाला त्यासाठी आता इथं पेपर कटिंग करून दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की पेपर कटिंग कशी करायची असते. तर प्रॉपर आपण पूर्ण व्यवस्थित क्लास घेत असतो घेताना की जे प्रॉपर आता काय होतं की बऱ्याच ठिकाणी क्लासेस घेतले जातात, फक्त स्वतःचे माप शिकवले जातात. त्यामुळे काय होतं, जे कस्टमर आपल्याकडे शिवायला येतं किंवा ब्लाऊज टाकायला तर तेव्हा आपल्याला टेन्शन येतं की आता शोल्डर मुंड्याचे माप कसे घ्यायचे. त्यासाठी मी शिकवताना 28 ते 50 शिकवत आहे. तर हा आपण पाठीमागचा भाग इथं कट केलेला आहे. गळा कट करायचा बाकी आहे, गळा कट करून घेऊयात. गळाही कट केलेला आहे. आपले जर पेपर पॅटर्न तुमच्याकडे असतील तर अगदी 3 ते 4 मिनिटात आपलं ब्लाऊज कटिंग होतं, कारण मी तयार दिलेले असतात. तुम्हाला आहे तसं ठेवायचं आणि कटिंग करायचं. माप घेताना तुम्हाला आपल्याकडनं जर पेपर पॅटर्न तुम्ही घेतलेले असतील तर शोल्डर मुंडा गळा रुंदी हे कुठलंही माप तुम्हाला घ्यायचं नाही. माप फक्त तुम्हाला 2च घ्यायचे, एक म्हणजे छाती किंवा घडीचं माप आणि एक म्हणजे उंची. हे 2 माप घेतली तरी तुम्हाला ब्लाऊज कटिंगला अगदी सोपं होऊन जातं आणि अगदी कमी वेळात भरपूर ब्लाऊज असे शिवून होतात. आता काही ठिकाणी महिला अशा आहेत की त्या दिवसाला 10-10, 12-12 ब्लाऊज शिवतात आपल्याकडनं पेपर पॅटर्न घेऊन. एका ताईने, कोल्हापूरच्या ताईने 19,000ची आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे. अशाच आपल्याकडे मोठ्या मोठ्या ऑर्डर असतात. जसं आता त्यांनी घेतलेले आहेत कटोरी, प्रिन्स कट, फोरटक्स, जसे आपल्याकडे पेपर पॅटर्न आहेत. प्रत्येकाचे रेट वेगळे वेगळे आहेत. प्रत्येकासोबत पाठीमागचे जे भाग आहेत ते पण प्रत्येकासोबत सेपरेट दिलेले आहेत. एकच जर पाठीमागचा भाग असेल तर ब्लाऊज बसायला खूप अडचणी येतात, व्यवस्थित ब्लाऊज बसत नाही. म्हणून मी देताना प्रत्येक मापाचे प्रत्येक पार्टी सोबत देत असते. आता मागच्या महिन्यात आपल्याकडे 19,000ची कोल्हापूरची ऑर्डर होती, एक मुंबईची ऑर्डर होती 9,900ची. आता परवाच दिवशी मी तुम्हाला जे दाखवलं 15व्या दिवसाच्या क्लासमध्ये की आपल्याकडच्या कशा ऑर्डर असतात, कॅश ऑन डिलिव्हरीच्या कशा ऑर्डर असतात, कॅश ऑन डिलिव्हरीचे कसे मी लिहिलेलं असतं हे सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा उपलब्ध आहे आपल्याकडे. तर कॅश ऑन डिलिव्हरी जर तुम्हाला हवी असेल तरीही मिळून जाईल. तर इथं आपण हा पाठीमागचा भाग ठेवलेला आहे. पुढचा भाग आधी कट करून घेऊयात आपण. पुढच्या भागाला आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचंय हुकलूक पट्टीसाठी. जर तुम्ही पुढच्या भागात हुकलूक पट्टी लावत असाल तर, पाठीमागच्या भागात लावत असाल तर पाठीमागे ठेवायची आहे. आपल्याकडे 7,000 प्लसच ऑर्डर येत असतात. म्हणजे जे ऑर्डर करतात महिला, कटोरी, प्रिन्स कट, फोरटक्स, बोटनेक असे जे ऑर्डर करणाऱ्या महिला आहेत त्या 7,000 प्लसच आपल्याकडे ऑर्डर येतात. ऑर्डर खूप मोठ्या मोठ्या असतात. तर तुम्हालाही हवं असेल तर तुम्ही करू शकतात. तर इथं आपलं अर्धा इंच टिक झालेला आहे. गळा रुंदीवरती मी टिक करून घेते आहे. शोल्डरवर टिक करून घेऊयात. मुंड्याचा जो आकार आहे तो टिक करून घेऊयात. उंची साईडलाही टिक करून घेतले. अर्धा इंच उंचीमध्ये पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात आपण वाढवत असतो. तर इथं मी रेषा टिक करून घेतलेली आहे. आता आपल्याला पुढचा भाग टिक करून घ्यायचा आहे. पुढच्या भागात मी बरेचसे
आपले जे लाईव्ह क्लास झाले त्यामध्ये सांगितलेलं आहे. आता पुढच्या गळ्याची उंची कस्टमरचे जे ब्लाऊज असेल त्याच्यावरून घ्यायची. मी इथं 5 इंच उंची घेतलेली आहे, 5.5 इंचावरती टिक केलेला आहे, गळ्याला आकार दिलेला आहे. 1.5 इंच पाठीमागचा भाग ठेवून आपण कट करत आहोत, त्यामुळे 1.5 इंच गळ्याच्या साईडला कट करायची गरज नाही. मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे. इथं मी मुंड्याला शेप देऊन घेतलेला आहे. तर आता आपल्याला टक्सची उंचीचं माप टाकायचं आहे. टक्सची उंची ही आपल्याला ब्लाऊजवरून मोजून घ्यायची आहे. तर मी ते 8.5 इंच टक्सची उंची घेतलेली आहे, 9 इंचवरती टिक केलेली आहे. प्रत्येकाची टक्सची उंची ही वेगवेगळी असणार आहे. आणि आता टक्सची रुंदी सगळ्यांची सेम असणार आहे. सगळ्यांची टक्सची जी रुंदी आहे ती सेम असणार आहे. तर आता आपल्याला 28 साईज आहे, तर 28 साईजचा 10वा भाग काढायचा आहे, म्हणजे 2.8. तर इथं 2.8 वरती आपण टिक केलेला आहे. अर्धा इंच 28 साईज आहे, तर जास्त काही कपची गरज नाही. अर्धा इंच ह्या साईडने, अर्धा इंच ह्या साईडने असं आपण इथं टिक करून घेतलेला आहे. क्रॉसमध्ये टक्सची आपण मार्किंग करून घेतलेली आहे. तर इथं टक्सची मार्किंग झालेली आहे. हा आहे आपला पुढचा टक्स. पाठीमागचा टक्स मी सांगितलंय कसा घ्यायचा आहे. आणि कंपल्सरी आपल्याला टक्सची रुंदी ही छातीचा 10वा भाग असा काढूनच घ्यायची आहे. तर अर्धा इंच वरती टिक करून घेऊयात. अर्धा इंच साईडलाही वरती टिक करून घेऊयात. आता काय करायचंय आपल्याला, जे आपण 1 इंच टक्स घेणार आहोत, तर आपलं काय होईल, कमरेमध्ये माप कमी होणार आहे. 1 इंच तर आपलं ऍड केलेलं आहे पाठीमागे. पण समजा तुमचा जर टक्स मोठा असेल तर तुम्ही काय कराल. आता आपल्याला इथं काही करायची गरज नाही, एक्स्ट्राचं वाढवायची गरज नाही. पण समजा तुम्ही जर 36 साईजचं ब्लाऊज कट करत आहात, तर 36 साईजसाठी आपण टक्सची जे मार्किंग आहे ते 1-1 इंचावर करत असतो. आणि पाठीमागचा टक्स आहे फक्त 1 इंच मार्जिन असतं, बरोबर. जर मोठं ब्लाऊज असेल तुमचं तर त्यासाठी आपल्याला इथं वाढवून घ्यायला लागतं. पण इथं वाढवायची गरज नाही, कारण आपण अर्धा इंचच घेतलेला आहे. म्हणजे पाठीमागच्या भागात जे आपण 1 इंच टक्स साठी घेतलेले ते इथं आपण ऍडजस्ट करून घेतले, म्हणून वाढवायची गरज येणार नाही इथं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला हा पुढचा भाग टिक झालेला आहे. आता आपण कट करून घेऊयात आणि त्यानंतर मी उंची कशी वाढवायची ते दाखवणार आहे तुम्हाला. मुंड्याला शेप आपल्याला पुढच्या भागाला आतून द्यायचा आहे. तर हा झाला आपला पुढचा भाग. गळ्याची उंची मी जेवढी ठेवली तेवढी ठेवायची गरज नाही. तुमच्याकडे जे कस्टमरचं ब्लाऊज असेल किंवा स्वतःचा, आता मी 28 ते 50 तुम्हाला माप कटिंग करून दाखवलेत किंवा तुम्हाला ड्राफ्टिंग करून दाखवलेले आहेत, तसं तुम्ही एकदा कटिंग करायची. आता तर मी तुम्हाला कटिंग दाखवतच आहे कशी केलेली आहे. तर अशी कटिंग करायची, ब्लाऊज शिवून दाखवायचे. मी पण तुम्हाला ब्लाऊज शिवून दाखवणारच आहे, पण आधी कटिंगचे जे पूर्ण डिटेलमध्ये आहे ते आपल्याला शिकून घ्यायचे. जसं उंची कमी जास्त करणं किंवा पाठीमागचा गळा किंवा पुढचा गळा कमी जास्त करणं किंवा पुढचा गळा पसरट होत असेल तर रुंदीला कमी कसा करायचा, जास्त कसं करायचं, हे मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सगळं दाखवणार आहे. आणि नंतरच स्टिचिंग करून दाखवणार आहे, जेणेकरून तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ते सगळे तुमचे सॉल्व्ह होऊन जातील. जे तुम्हाला बाहेर क्लासमध्ये शिकायला मिळत नाही ते मंजुषा शिवण क्लासमध्ये शिकायला मिळते. आणि मी पूर्ण दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे. जे काही क्लासचे बारीक सारीक गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर उंची कशी वाढवायची त्यासाठी आपल्याला आहे तसं मार्किंग करून घ्यायला लागेल. आधी आहे तसंच मार्किंग करून घ्यायला लागेल. तर काय करायचंय, तुम्हाला आहे तसंच मार्किंग करून घ्यायचे. पेपर कटिंगवर केलं तरी चालेल किंवा डायरेक्ट ब्लाऊज पीसवर केलं तरी चालेल, पण शक्यतोवर पेपर कटिंगवरतीच करा. कारण ज्या काही बारीक सारीक गोष्टी असतात त्या आपल्या लक्षात येत नाही. डायरेक्ट पीसवर केलं तर कस्टमरचं पीस खराब होऊ शकतं. तर इथं हा पाठीमागचा भाग आहे आणि पुढचा भाग पण टिक करून घेऊया. दोघंही पार्ट टिक केल्यामुळे काय होईल की लवकर लक्षात येईल आपलं. पुढचा भागही मी टिक करून घेते. आता बरेचशा कमेंट मला आलेले आहेत की व्हॉट्सअपला पण बरेचशा महिलांनी टाकलेलं आहे की क्रॉस पट्टीचं 1 टक्स दाखवा म्हणून.
तर तो पण मी लवकरच प्रयत्न करेल, पण बऱ्याचशा महिलांचं आलंय की आधी 4 टक्सची सुरुवात करा म्हणून. तर आता तुम्हीच सांगा की सुरुवात कुठली करायची, मला कमेंट करून सांगा की 4 टक्सला सुरुवात करायची की क्रॉसपट्टीचं 1 टक्स तुम्हाला बघायचंय. तर कमेंट करून सांगा, त्याच्यावरती आपण नवीन जे चालू करणार आहोत ते करूयात. तर इथं मी उंची वाढवण्यासाठी किंवा आपण म्हणतो ना की टिक करून घेतलेला आहे. तर टक्सचे जे पॉइंट आहेत ते सुद्धा टिक करून घ्यायचे आपल्याला इथं. तर टकचे पॉइंट पण टिक करून घेतले. आता उंची कशी वाढवायची ते मी तुम्हाला जवळून दाखवते. तर इथं मी ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे 1 टक्सचं. हा आहे पुढचा भाग. इथं आपण जे मार्किंग आहे ते पण करून घेतलेलं आहे टक्सचं, आणि हा आहे पाठीमागचा भाग. तर तुम्ही म्हणत असाल इथं जे क्रॉसमध्ये ताई तुम्ही लाईन घेतात ती घेतली नाही, पण घ्यायची गरज आली नाही. का आली नाही? कारण पाठीमागच्या भागात आपण 1 इंच वाढवलेलं आहे पाठीमागच्या टक्ससाठी. तर इथेही आपल्याला 1 इंच मार्जिन लागणार आहे, अर्धा इंच दोघं साईडने. तर ते मार्जिन इथं ऍड झालेलं आहे. तुम्ही जर टक्सची रुंदी वाढवत असाल, जसं अर्धा इंचापेक्षा जास्त घेत असाल, अर्धा इंच इकडं अर्धा इंचपेक्षा म्हणजे पावणे 1 इंच, तर इथं वाढवून घ्यायला लागेल. पण मी तेवढीच घेतलेली, कारण 28 साईज आहे, चेस्ट लहानच असते, त्यामुळे जास्त कपची गरज येत नाही. तर इथं मी वाढवलेलं नाहीये, ते तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आता उंची कशी वाढवायची ते दाखवणार आहे मी तुम्हाला. तर इथं आपण तयार उंची घेतलेली आहे 11.5 इंच. तयार उंची किती इंच घेतलेली आहे? 11.5 इंच. म्हणजे आपण 12.5 इंच वरती टिक केलेलं आहे. बघू शकता तुम्ही, मी दाखवून देते पुन्हा. 12.5 इंच वरती टिक केलेलं. पण एखाद्या महिलेला उंची हवी आहे 12 इंच. किती इंच हवी आहे? 12 इंच. आपल्याला किती इंच घ्यायला लागेल? 13 इंच आहे. त्या पेपर पॅटर्न वरती असाच टेप ठेवायचा आहे, आधी मार्किंग करून घ्यायचं आहे. जर 12 इंच तयार उंची हवी असेल तर 13 इंच वरती टिक करायचं आहे. 12 इंच उंची तयार हवी असेल तर 13 इंच वरती टिक करायचं आहे. 12.5 इंच उंची हवी असेल तर 13.5 इंच वरती टिक करायचं आहे. कसं वाढवायचं हे? 12.5 इंच जर तयार उंची असेल तुमची तर 13.5 इंच वरती टिक करायचंय आहे. त्याच पॅटर्नवरून आपल्याला उंची वाढवता येते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी इथं तुम्हाला 12 इंच तयार उंचीचं दाखवणार आहे. तसंच तुम्हाला 12.5 इंच उंचीचं पण करता येईल, 13 इंच उंचीचं पण करता येईल. अशा पद्धतीने तुम्हाला वाढवता येणार आहे. तर इथं मी अर्धा इंच वाढवलेला आहे. म्हणजे किती इंच वाढवलंय? 12.5 तर 13 किती इंच झालं? अर्धा इंच. तर इथं आपण टिक करून घेऊयात. पॉइंट करून घ्यायचे अर्धा इंच वरती आणि एक रेषा टिक करून घ्यायची. आणि तुम्हाला 1 इंच वाढवायचं असेल तर 1 इंच सुद्धा तुम्ही वाढवू शकता. तर इथं अशा पद्धतीने वाढवलेलं आहे. ठीक आहे. पाठीमागच्या भागामध्ये आपण अर्धा इंच वाढवलेलं आहे. समजा आता हे किती इंच केलं आपण? 12 इंच. हे केलं आपण 12 इंच प्लस 1 इंच, असं 13.5 इंच. 12 इंच प्लस 1 इंच असं 13 इंच केलं. बरोबर. आता तुम्हाला जर 12.5 इंच हवं असेल, जर तुम्हाला आता 12.5 इंच हवं असेल तर किती इंच घ्यायला लागेल आपल्याला? माप किती इंच घ्यायला लागेल? टेप ठेवायचा आहे आधी. तर 12.5 इंच हवं असेल तर आपल्याला किती इंच घ्यायचं आहे? 13.5 इंच. म्हणजे पुन्हा किती इंच वाढलं मग? 12.5 टू 13.5 1 इंच वाढलं. ठीक आहे. तर इथं मी रेड मार्करने टिक करून घेते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. 12.5 इंच प्लस 1 इंच असं 13.5 इंच. इथं माप टाकलेलं लिहून घेतलेली जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तुम्ही असं ड्राफ्टिंग करायचं आहे. जसं मी उंची कमी करायची आहे याच्यामध्ये सांगितलंय तुम्हाला, तसंच ड्राफ्टिंग करायचंय. उंची कमी कशी केली आपण ते ड्राफ्टिंगमध्ये दाखवायचं आहे. आता इथं आपण आहे ती ड्राफ्टिंग करून घेतलेली आहे. त्यामध्ये अर्धा इंच वाढवलेलं आहे, नंतर 1 इंच वाढवलेलं आहे. तर असं तुम्ही 1 इंच सुद्धा वाढवू शकतात. तर आधी तर पेपर पॅटर्नचं माप घ्यायचं आहे, तुम्हाला किती इंच तयार ठेवायचे ते ठरवायचं आहे आणि त्यात आपल्याला प्लस करायचं आहे. ठीक आहे. उंचीमध्ये नेहमी 1 इंच प्लस होत असतो. तर हा झाला पाठीमागचा भाग. तर हे आहे आपण वाढवलेलं 12.5चं 13.5 इंच, आणि हे आहे आपलं 12 इंच तर 13 इंच घेतलं. 12 इंच आपलं तयार असेल तर 13 इंच घेतलेलं आहे. हे आपण वाढवून घेतलेलं आहे. ठीक आहे. हे आपण काय केलेलं आहे? वाढवलं आहे. आता गळारुंदी कशी वाढवायची? पाठीमागची जी गळारुंदी आहे ती कशी वाढवायची? वरचा जो गळारुंदी ती 2.25 आहे. तर इथं आपल्याला 3 घ्यायचं आहे. किती घ्यायचं आहे? बरोबर 3 इंच वरती मार्किंग आहे.
डायरेक्ट सुद्धा तुम्ही आकार देऊ शकतात, पण बऱ्याचशा महिलांना डायरेक्ट आकार द्यायला जमत नाही, तर अशा पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता. तुम्ही आता मी जेव्हा तुम्हाला म्हणली की मी इथं 3 इंच घेतलेले, बरोबर पसरट गळा आलेला आहे, बघू शकता तुम्ही. पण तुम्हाला वाटत असेल कुठं नेमकं 3 इंच घेतलेले, इथं कुठलाही बदल येणार नाही. बदल करायचा आहे फक्त इथं तुम्हाला रुंदी वाढवण्यासाठी. ठीक आहे, रुंदी वाढवण्यासाठी फक्त बदल इथं करायचा आहे, इथं कुठलाही बदल होणार नाही. तर अशा पद्धतीने हा पाठीमागचा भाग दाखवलेला आहे. तर आता पुढचा भाग बघूया. आता पाठीमागे आपण जसं तुम्हाला दाखवलं मी की अर्धा इंच वाढवली, बरोबर, नंतर 1 इंच वाढवली. जर तुम्ही पाठीमागे अर्धा इंच वाढवत असाल तर इथंही आपल्याला अर्धाच इंच वाढवायचे आहे. जर पाठीमागे तुम्ही अर्धा इंच वाढवत असाल तर इथं सुद्धा आपल्याला अर्धाच इंच वाढवायची आहे. पूर्ण टेक करून घ्यायचं आहे. ही अर्धा इंच आहे. पाठीमागे जर अर्धा इंच वाढवत असाल तर पुढेही अर्धा इंच, कारण हा काय बिना क्रॉसपट्टीचा 1 टक्स आहे. ठीक आहे, बिना क्रॉसपट्टीचा 1 टक्स आहे. आणि समजा पाठीमागे जर तुम्ही 1 इंच वाढवली, जे पेपर पॅटर्न आहे आपलं तयार त्याच्यावरून चाललंय हे, पेपर कटिंगचा संबंध नाही किंवा पेपर कटिंगचा कुठलाही विषय नाही. पेपर कटिंग जी आपल्याकडे आहे त्याच्यावरून उंची कशी वाढवायची ते मी तुम्हाला इथं दाखवत आहे. जर तुम्ही पाठीमागे जशी इथं मी 1 इंच वाढवली, जर तुम्ही पाठीमागे 1 इंच वाढवत असाल तर पुढे सुद्धा आपल्याला 1 इंच वाढवायचे आहे. जर पाठीमागे तुम्ही 1 इंच वाढवत असाल तर पुढे सुद्धा आपल्याला 1 इंचाने वाढवायची आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे 1.5 इंच वाढवली, पाठीमागेही 1.5 इंच, कारण नेहमी आपण माप घेताना पाठीमागच्या भागाचं माप घेतो, म्हणून पाठीमागच्या भागावरूनच पुढच्या भागावरती यायचं असतं. क्रॉस पट्टीचं जेव्हा ब्लाऊज असतं तेव्हा वेगळे वेगळे पार्टमध्ये वेगवेगळं वाढवायला लागतं. तर हा बिना क्रॉस पट्टीचा आहे म्हणून सेम पद्धतीने येणार आहे. तुम्ही म्हणत असाल असंच कटोरीचं येईल मॅडम, असंच 4 टक्समध्ये येईल, तर हे चुकीचं आहे. कारण त्याला क्रॉस पट्टी असते, त्याची जी वाढवण्याची पद्धत आहे ती जरा वेगळी आहे आणि ही 1 टक्सची जरा वेगळ्या पद्धतीने आहे. पाठीमागच्या भागाची तर सेमच वाढवू शकतो आपण, पण पुढचे जे भाग आहे त्यामध्ये कशी वाढवायची किंवा कशी कमी करायची तरी मी तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये दाखवणारच आहे. आता 1 टक्स चालू आहे म्हणून आधी 1 टक्सचं पूर्ण करूयात. तर पाठीमागे जर तुम्ही 1 इंच वाढवलेली असेल तर पुढे पण 1 इंच वाढवायची आहे. पाठीमागे अर्धा इंच वाढवलेली असेल तर पुढे पण अर्धाच इंच वाढवायची आहे. तर अशा पद्धतीने इथं उंची कशी वाढवायची ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आज आपण आहे त्याच पॅटर्नवरून उंची कशी वाढवायची ते बघितलेलं आहे. अर्धा इंच सुद्धा वाढवून दाखवलेली आहे मी, 1 इंच सुद्धा वाढवून दाखवलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला उंची वाढवता येणार आहे. फक्त क्रॉसपट्टीमध्ये चेंजेस होत असतात. बिना क्रॉसपट्टीचे सेम पद्धतीने वाढवायला लागते. जशी पाठीमागे वाढवली तशीच आपल्याला पुढच्या भागात वाढवायला लागते. तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहे कटिंग मधल्या त्या मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगत आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर अशा पद्धतीने आज आपण उंची वाढवण्याचा लाईव्ह क्लासमध्ये बघितलेला आहे. तर आता जे पुढचे क्लासेस आहे ते कुठले क्लासेस घ्यायचे हे तुम्हीच सांगा, की क्रॉसपट्टीचं 1 टक्स घ्यायचं का 4 टक्स सुरुवात करायची. तुम्ही जे सांगाल, ज्याला जास्त कमेंट येतील किंवा व्हॉट्सअपला रिप्लाय येतील ते आपण सुरुवात करणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला स्टिचिंग दाखवणार आहे, कटिंग पण दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने मी ही तुम्हाला उंची वाढवून दाखवलेली आहे आणि मला वाटतं तुमच्याही लवकर लक्षात येतच असेल की मी शिकवण्याची पद्धत, आणि तुम्ही शिवायला खूप आवड आहे, तुम्हाला कटिंग करायचा कंटाळा येतो, अशा ताईंसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत आणि तेही वॉटरप्रूफ फॅब्रिकचे. कॅश ऑन डिलिव्हरी आहे, कार्ड पेमेंट आहे, क्रेडिट कार्ड डेबिट कार्डने सुद्धा पेमेंट उपलब्ध आहे. त्याने सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकतात किंवा फोनपे गुगल पेने सुद्धा करू शकतात. तर अतिशय सुंदर असे ब्लाउज बसतात. परफेक्ट फिटिंग फिनिशिंग आहे. डिस्काउंट चालू आहे, ऑफर आहे. तर ज्यांना कुणाला हवे त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि आजचा क्लास तुम्हाला आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बाय सगळ्यांना.